इथं आल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक निर्मळ शांतता, शांत परिसर आणि गावाच्या अलिप्त जागेमध्ये एक सुंदरशी जागा, या ठिकाणी मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी. इवन कलागुण म्हणजे या ठिकाणी दोनच आहेत, पण त्या दोनमध्ये पण जी परिपक्वता मुलांमध्ये करून देण्याचा प्रयत्न केला जातो आहे, ही सगळ्यात छान आहे. 1 वर्ष जो आहे मुलांसाठी, म्हणजे 1 वर्ष काही खूप मोठा टाइम पिरियड नाही. आम्ही सगळे जे एज्युकेशन केलं त्यात 2-2, 3-3, 4-4 वर्ष गेले. मुलांसाठी 1 वर्षामध्ये त्यांना जॉब प्लेसमेंट 100% सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी, सगळ्यात शांतते एक आहे. एक वर्षाचा इथे कोर्स आहे आणि त्या 1 वर्षाच्या कोर्समध्ये एक शिक्षणाबरोबर एक प्रशिक्षणाबरोबर सोबतच एक जीवन कसं असावं, एक गुरुकुलप्रमाणे एक जीवनमान कसं असावं, एक ज्याला म्हणू आपण एक साधी राहणी, दुसऱ्यांना मदतीची भावना, त्याबरोबर इतर जे काही समाजोपयोगी तत्वे आहे, मूल्य आहे, त्याचं सुद्धा शिक्षण इथं मुलांना देण्यात येतं, जे आज ज्याची फार गरज आहे. या संस्थेत आल्यानंतर ज्या गोष्टी मी बघितल्या, परंतु जे मला खूप मनाला भावलं ते म्हणजे इथं काम करणारे बनसोड सर आणि त्यांची संपूर्ण टीम त्याच्या पद्धतीनं मुलांसोबत काम करतात, जिथनं आस्थेनं, करुणानं आणि ज्या त्यागाच्या भावनेनं. आणि ह्या मुलांमध्ये ह्या गोष्टी यायलाच पाहिजे, ज्या उद्देशानं ह्या हुनर ह्या संस्थेची स्थापना केली, त्या गोष्टी, ते जे ऑब्जेक्ट हे करण्यासाठी जे त्यागाच्या भावनेने ते काम करतायत, त्या गोष्टी मला खूप आवडलं. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने हे गुण जर घेतलं आणि त्यागाच्या भावनेनं खूप आस्थेनं मुलांशी काम केलं तर प्रत्येक मुलाचं विकास हे नक्कीच होऊ शकतं. जैसे होठों पे कर्ज रखा है, तुझसे नाराज नहीं. उसकी धुन में पड़ेगा दुख झेलना सीखा, हमने भी पत्थरों से खेला. Which was in Pune. It was really truly inspiring. The institute offers practical courses like carpentry and civil work, empowering students with valuable hands-on skills. What touched me most was how they focus on making children empowered and capable of earning independently in their future. The atmosphere over there is really very serene, clean, and almost magical, creating a peaceful environment that encourages learning, creativity, and confidence. Thank you.
म्हणजे मुलांची जरी मशीन चालू असेल पण त्यांना आम्ही सांगितलेलं असतं आम्ही थांबलो हे आमच्याकडे बघायचं नाही तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करायचं फक्त भीत काम करायचं नाहीये तुम्हाला तुम्ही फ्री होऊन काम करायचं आहे म्हणजे ते काम चांगलं होणार जर तुम्ही भिलात म्हणजे मला भिवून काम केलं तर तुमचं काहीतरी होतं मला हे 100% माहीत असतं कारण की तसं होतं कधी कधी मुलांना आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला एक मातीची ओळख कशी काय असते ते सॅम्पल करून आम्ही दाखवतो मुलांना त्यानंतर एक मातीचं टेस्टिंग असतं पूर्ण प्लास्टरिंग सॅम्पल कसं मातीमध्ये वाळूचं प्रमाण किती आहे क्ले किती आहे त्यामध्ये नंतर मग त्याच्यामध्ये बॉन्डचे जे प्रकार आहेत विटनचे ते मुलांना प्रॅक्टिकलमध्ये दाखवतो म्हणजे स्ट्रेचर बॉन्ड हेडर बॉन्ड फ्लेमिश वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड आहेत त्यानंतर फाउंडेशन एक आहे आपलं दगडी फाउंडेशन त्यानंतर मग त्यामध्ये मुलांचं प्रॅक्टिकल झालं की नंतर आम्ही आर्चचं प्रॅक्टिकल घेतो खाली या संस्थेला भेट दिली या संस्थेमध्ये कार्पेंटर आणि सिव्हिल बांधकाम विषयीचे प्रशिक्षण तेथील प्रवेशितांना दिल्या जाते स्वतःच्या कलेतून सादर केलेल्या साकारलेल्या या विविध वास्तूतून तिथे देत असलेल्या शिक्षणाची माहिती होते अत्यंत चांगल्या प्रकारचे शिक्षण प्रशिक्षण या मुलांना त्या संस्थेत दिल्या जाते 18 वर्षानंतर स्वतःच्या पायावर उभे राहून एक चांगल्या प्रकारचं जीवन कसं जगता येईल हे त्या तेथील शिक्षणातून या मुलांना देण्यात येते भविष्यातील आत्मनिर्भर आणि कर्तृत्ववान तरुण घडवण्याचे काम या संस्थेमार्फत चालू आहे